तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला आता धाराशिव मधला असा प्रकार दाखवणार आहे. तुमचं काळज पिवटून जाईल असं. नेलाय. कष्टानं कमावलेले 20,000 रुपये, 3 तोळ सोनं, लेकरांची दप्तर, भांडीकुंडी आणि घरातील कागदपत्र सर्व काही प्रलयकारी पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेले. या माऊलीनं अरे देवा हे तू काय केलंस असा प्रश्नच तिनं देवाला विचारलाय. मंदा गायकवाड असं या महिलेचे नाव आहे. महापुरामुळे परंडा तालुक्यातील सिद्धेश्वर गायकवाड आणि त्यांची पत्नी मंदा गायकवाड यांचा संसार डोळ्यासमोर वाहून गेलाय आणि डोळ्यात पाणी आलंय. त्यांनी टाहो फोडलाय. पाहूयात. परंडा तालुक्यातील लाखी इथं आलेलो आहोत आणि इथं महापुराचा विध्वंस नेमका काय तो तुम्हाला बघता येईल. हा बघा विध्वंस महापुराचा. भुईसपाट झालंय ते घर. घरातला संसार वाहून गेलाय. भांडी वाहून गेलेत, कपडे वाहून गेलेत, घर पडलंय. इथं फॅन तुम्ही बघू शकता खाली पडलाय. अक्षरशः घरात कोणतीच वस्तू राहिली नाही. राहिलंय ते फक्त घराच्या भिंती आणि पडलेल्या विटा. एक भिंत बाकी, अख्खं घर पडून गेलंय. पत्रे इकडं वाहून आलेत. तुम्ही बघू शकता की अतिशय विदारक परिस्थिती आहे ही. आपल्यासोबत ताई आहेत. एवढी सगळी वाईट अवस्था आहे. महापुराचं पाणी घरात शिरलंय ह्यांच्या. काय सांगाल ताई, काय झालं होतं त्या दिवशी ज्यावेळेस महापुराचं पाणी घरात आलं होतं त्यावेळेस? महापुराचं पाणी आलं त्यावेळेस असं एकदम पाणी आलं की मला वाटलं की पावसाचंच पाणी चालतंय काय की. त्यामुळं ते डोक्यातच आलं नाही. असं इजाचा कडकडात होता, आभाळ गरजत होतं. एकदम असं मला वाटलं पाठीमागनच पाणी येतंय काय की, म्हणून मी पाठीने पाणी काढीत बसल्यानंतर मी बाहेर बघितलंच नाही. बघितल्यानंतर एकदम असं ना असं पुढचं एका माझ्या डोक्यात आलं असं फुल भरलेलं. मी म्हणलं पाणी पुढे बी जाय नाही, मागं पण जाय नाही. एकदम बघितल्याबरोबर तर पाठीमागनं पाणी आलं. पाठीमागनं आल्याबरोबर तर पत्र्याचं असं हे सगळं निष्ठूनच गेलं. निष्ठून गेल्याबरोबर असं बाहेर पळालो आम्ही. आम्हाला काहीच कळलं नाही कुठलं काय घ्यायचं, काहीच करायचं नाही. इतक्या पाण्यात आम्ही बाहेर निघलो. असं वाटायचं की कुठं पळावं आणि कुठं नाही. म्हणून आम्ही त्या चुलत दिराच्या तिथं बंगल्यावर तिकडं पाण्यातनं गेलो. डोक्यातच आलं नाही की असं कुठं जायचं आणि कुठं राहायला आलंय. काय देवाने माझ्यावर परिस्थिती आणून ठेवली. असं वाटतंय की काहीतरी लयच हे करून ठेवले. बघण्यासारख्या लायकीच राहिलेलं नाही. काहीच वस्तू घरात राहिली नाही. खाण्यासारखं तर काहीच राहिलेलं नाही. कपडा सुद्धा राहिला नाही. अंगच्या मांगुरणाची आम्हाला बाहेर काढलंय. काहीच राहिलेलं नाही. माझ्या मुलांचं शिक्षण करायचं कसं, राहायचं कसं, खायचं कसं, राहण्यासारखी परिस्थितीच नाही. काहीतरी याच्यातनं विलास करा तुम्ही. माझी परिस्थिती सुद्धा नाही. कसं लेकरांना शिकवायचं. रोज लोकांची मंजुरी करून काम करून मी शिकवित होते. काय 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 होतं घरामध्ये? घर होता, संसार होता, भांडी होती. काय वाहून गेलं? काय पुरामध्ये काय राहिलं? काय पण राहिलं नाही. एक डब्बा पण राहिला नाही, एक वाटी पण नाही, चमचा पण राहील. पैसे 20,000 रुपये पट्टी आलेले होते. 3 तोळे होते. परत जुडवी, पायातलं हे असंच कपडे लागतात. सगळं काहीच राहिलेलं नाही. धान्य पण राहिलेलं नाही खाण्यासारखं. मोटराचं पण सगळं वाहू काहीच म्हणजे राहण्यासारखं आमचं काहीच नाही राहिलेलं. काय सांगशील? कितवीला शाळेत? 8वीला. काय झालं त्या दिवशी पाऊस आलता त्यावेळेस मी गावात होतो आणि खूप आईला किती जरी फोन केले तरी फोन उचलत नव्हते. आणि परत मी आलतो बघायला, तेव्हा मी बघितलं तर सगळं काहीच राहिलं नव्हतं. म्हणजे सगळं पडलेलं होतं. परत मी आईला विचारलं काय झालं, तर आई म्हणाली खूप वारा ही आलत आणि कडकडाट झालता. ज्या घरात राहिलाय, ज्या घरात खेळलाय, बागडलाय, ज्या घरातल्या तुझ्या वस्तू, तुझं दप्तर कुठं गेलं? सगळं वाहून गेलं. काहीच राहिलं नाही, एक सुद्धा राहिलं नाही. काय सांगशील सरकारला? सरकारला एवढंच सांगतो की सगळं आम्हाला माग द्या. जेवढं आमचं वायाला गेलं तेवढं. रडू नको. त्यांचं शिक्षण कसं करायचं, काय करायचं? माझा मोठा मुलगा बी तिकडे शिकायलाय. त्याला महिन्याला पैसे लागतात, बी लागते, काय पण लागते, कशाचा पण खर्च असतो. ती 12वी BCom करतोय. काय सांगशील सरकारला एवढीच मागणी की आम्हाला राहापुरतं घर द्यायला पाहिजे, खायापुरतं धान्यही तरी असं द्यायला पाहिजे त्यांनी. एवढीच आमची अपेक्षा आहे. कितीला शाळेत? 8वीला. कुठं? वालवड. महापुराची अतिशय वाईट परिस्थिती इथं झाली आहे.
घर वाहून गेलंय. इथं तुम्ही बघू शकता, हे त्यांच्या घरातलं रॅक आहे जे मातीत अडकलंय. घरातली वस्तू आहेत, पुस्तकं ही हे सगळी कपडे माझ्या आहेत. लेकरांची. हे मातीत अडकले म्हणून शिल्लक राहिले. वर्षभर खाण्यासाठी केलेल्या कुरड्या आहेत ना, त्याची ही अवस्था आहे. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की याची दखल आपण घ्यायला पाहिजे, कारण यांचं घर वाहून गेलंय. त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती इथली झाली आहे. खरं तर परंडा तालुक्यातल्या लाखीबुखी इथं गायकवाड यांच्या घरात ज्यावेळेस महापुराचं पाणी शिरलं होतं त्यावेळेस पूर्ण घर त्यांचं वाहून गेले. संसार उघड्यावरती आलाय. घरातल्या संसारातलं काहीच शिल्लक राहिलं नाही. असं स्वप्नात सुद्धा आलेलं नाही हो सर. आमच्या असं कधीच वाटलं नाही की आम्ही इतकं पाणी येईन, आम्ही वाहून म्हणजे माझं सगळंच उद्ध्वस्त होईन, असं संसारच उद्ध्वस्त झिरूच नवर एक म्हणजे की ते परत डबल असं करायचं म्हणल्यानंतर कसं करायचं आम्ही, त्याच्यातनं कसं यायचं वरी आम्ही. ही अपेक्षा आहे माझी की असं मला सरकारने एवढं तरी आमची अपेक्षा पंचनामा आहे की- करायला आलं कोण? हा आलते की, पण ती नेलंय पण असं देतच नाहीत आमच्या गावातली. काय आलेलं पण देत नाहीत, असं लक्ष देत नाहीत. गोरगरिबांचा तर कोणी विचारच करीत नाही. खरं तर यांची 2 मुलं, एक मुलगा शिक्षण घेतोय तर एक मुलगा 8वीला आहे. खरं तर या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या समोर आहे. घर पडलंय, घर संसाराच्या वस्तू घरातील वाहून गेल्यात. खरं तर मोठं नुकसान झालंय. त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडून मदतीची मागणी देखील होते. उदय साबळे पाटील,